लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात. लायन भरत बलघट यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा शपथविधी, सेवाभाव जपण्याचं आवाहन, वृक्षारोपण, गुणवंतांचा सत्कार आणि सामाजिक उपक्रमांचा निर्धार. गडिंग्लज येथील IMA हॉलमध्ये लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलच्या सन 2026-27 या लायनिस्टिक वर्षाच्या नूतन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. लायन्स बहुप्रांत परिषदेचे अध्यक्ष भरत बलघट यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी भरत बलघट यांनी लायनिझममधील सेवा, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्याचे महत्त्व अधोरेखित करत नूतन कार्यकारिणीला मार्गदर्शन केले. सन 2026-27 या वर्षासाठी सुभाष चोथे यांनी अध्यक्ष, डॉक्टर कल्याणी खोराटे यांनी सचिव, मनोहर गुरबे यांनी खजिनदार तर शैलेंद्र कावनेकर यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. क्लबमध्ये नव्याने दाखल झालेल्या सदस्यांना माजी प्रांतपाल सुनील सुतार यांनी लायनची शपथ दिली. प्रांत 3234 D1 चे प्रथम उपप्रांतपाल व क्लबचे संस्थापक डॉक्टर किरण खोराटे यांनी मनोगतातून लायन चळवळीतील सेवा कार्याचे महत्त्व अधोरेखित करत नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. दरम्यान भरत बलघट यांच्या हस्ते वडरके रोडवरील KDC कॉलनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास गडिंग्लज, इचलकरंजी, कोल्हापूर, कुरुंदवाड, हुपरी, महागाव आदी भागातील लायन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी प्रांतपाल विजयकुमार राठी, रिजन चेअरमन मनोहर बालर, झोन चेअरमन डॉक्टर योगेश वाले, क्लबचे ॲडमिनिस्ट्रेटर रफिक पटेल, सुरेश कोळकी आणि RK बांद्रे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन रफिक पटेल यांनी केले. यावेळी मावळते अध्यक्ष कौसर अली मुल्लानी, डॉक्टर नागेश पटणशेट्टी, डॉक्टर सुरेश संकेश्वरी, डॉक्टर राजश्री पटणशेट्टी, डॉक्टर सदानंद पाटणे, डॉक्टर CR देसाई, जितेंद्र शहा, बाबूराव रेडेकर, संतोष तेलंग, प्राध्यापक विजय आरबोळे, दीपक शिवने, श्रीनिवास वेर्णेकर, दीपक मांगले, अभिषेक गाडवी, सचिन शिंदे, राकेश सासने, संजू मोहिते, विरूपाक्ष पाटणे, प्रवीण कापसे, अर्जुन सावेकर यांच्यासह उपस्थित लायन्स बंधू भगिनींनी नूतन कार्यकारिणीचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि सेवाभावाच्या वातावरणात पार पडला. आगामी वर्षात सामाजिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानव सेवेचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.